प्रधानमंत्री जनमन योजना मोबाईल मेडिकल युनिट। दुर्गम अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली महत्त्वपूर्ण योजना म्हणजे प्रधानमंत्री जनमन योजना। या योजनेचा उद्देश आदिवासी बांधवांना घरकुल, रस्ते, शिक्षण, वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे। दवाखान्याची गाडी आली वाटतं, चला पूर्वी। दुर्गम आणि आदिवासी पाड्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हे मोठे आव्हान होते, परंतु मोबाईल मेडिकल युनिटमुळे ही सेवा थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचत आहे। या मोबाईल मेडिकल युनिटमधून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी नियमितपणे आदिवासी पाड्यांना भेट देतात, रुग्णांची तपासणी करतात, त्यांना औषधे देतात आणि गरज पडल्यास पुढील उपचारासाठी मार्गदर्शनही करतात। यामुळे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना वेळेवर उपचार मिळत आहेत। PM जनमन योजनेच्या अंतर्गत ज्यावेळेस आपण ही सेवा स्टार्ट केली होती त्यावेळेस सुरुवातीला म्हणजे आम्हाला खूप सारे ऑब्स्टॅकल्स आले, बट नंतर जसा लोकांचा रिस्पॉन्स वाढला तसा मग आम्हालाही कॉन्फिडन्स यायला लागला। आणि आता अशी वेळ आहे की आम्ही त्या पाड्यावरती पोहोचलो नाही तर लोक आमच्यासोबत कॉन्टॅक्ट्स करतात किंवा आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला आवर्जून विचारतात। पूर्वी जेव्हा आम्ही इकडे व्हिजिट करत होतो किंवा आमचं स्टार्ट झालं होतं ड्युरिंग व्हिजिट करणं, त्यावेळेस लोक आम्हाला तो हवा तसा रिस्पॉन्स करत नव्हती, कारण की त्यांच्या मनामध्ये भीती होती की शहराकडनं लोक येतात, काहीतरी मेडिसिन देतात किंवा काहीतरी वॅक्सिन्स देतात, त्याच्याने आम्हाला त्रास होतो किंवा आमच्या इम्युनिटीज कमी होतात। बट आता सध्याला त्यानंतर आम्ही त्यांची भाषा शिकलो, त्यांचं कल्चर शिकलो, मग त्यांच्यामध्ये मिसळायला सुरुवात केली, मग त्यांना हळूहळू सांगायला सुरुवात केली। त्यांच्यामध्ये ज्या अंधश्रद्धा होत्या की ग्रामीण भागाकडे जनरली असं असतं की बाबा लोक, भगत लोक यांच्याकडे जाऊन आम्ही ठीक होतो, आम्हाला डॉक्टर्सची गरज नाही आहे, पण आम्ही ते डॉक्टर्सचं महत्त्व किंवा हेल्थ एज्युकेशनचं किंवा हेल्थ सिस्टीमचं महत्त्व त्यांना पटवून दिलं, तेही त्यांच्या भाषेमध्ये। मला गुडघे दुखत्यात, बीपीचा त्रास आहे, चक्कर येतोय, दवाखान्याची गाडी येते, चांगला भेटतो उपचार। गोळ्या औषधं घेतलं तर चांगलं होतं, गुडघे दुखल्याने मलम घेतला तर चांगलं होतंय। समजावून डॉक्टरनी समजावून सांगते आम्हाला, गोळ्या औषधं व्यवस्थित भेटत आहे आम्हाला, बरं वाटतंय आम्हाला। सरकारने एवढी गाडी दिली दवाखान्याची म्हणून आम्ही उपकार मानते। जवळजवळ सर्वच पेशंटमध्ये सिकल सेल ॲनिमियाची टेस्टिंग करतो। त्यासाठी आपल्याकडे माझ्या टीममध्ये ॲज अ मेडिकल ऑफिसर मी, त्याचबरोबर लॅब टेक्निशियन आहे, एक फार्मासिस्ट आहे आणि एक स्टाफ नर्स आहे। आणि आज ह्या सगळ्या सुविधा पुरवल्यानंतर ठीक आहे, सॅलरी इज अ डिफरंट पार्ट, बट ब्लेसिंग्स मिळतात आणि कामाचं जे सॅटिस्फॅक्शन मिळतं आहे ते खूप जास्त आहे इथे। कारण की मला असं वाटतं की जेवढ्या आपुलकीने गावाकडची लोक आपल्याशी बोलतात किंवा जेवढं आपल्याला ते जवळचं समजतात तेवढं आपल्याला शहराकडे मिळतही नाही, त्यामुळे आज इथे येऊन आम्हाला खूप जास्त सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि त्याच्यामुळेच कदाचित आम्ही 2 वर्षापासून कंटिन्यू आहोत। आरोग्य सेवा आता दूर नाही। प्रधानमंत्री जनमन योजना आणि मोबाईल मेडिकल युनिटच्या माध्यमातून दुर्गम भागातील आदिवासी बांधवांपर्यंत उपचार आणि आरोग्याची नवी आशा पोहोचत आहे। कारण विकासाचा प्रवास तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सुविधा पोहोचतात।